हा जो ब्रिज दिसला कुकसे इंटरचेंजचा ब्रिज आहे आणि समृद्धी महामार्गावर जेव्हा आपण प्रवास करतो आमने इंटरचेंज इथनं जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा या मार्गाने आपण मुंबईला जातो. सरळ जातो आपण पुढे. आपल्याला वडप्याच्या ठिकाणी जो ब्रिजचं काम सुरू आहे मुंबई नाशिक मार्ग, तिथे जाऊन मग आपण मुंबईच्या दिशेने वळण घेतो. परंतु जेव्हा काही दिवसानंतर हा मार्ग जो आहे तो बदलला जाईल, कारण हा जो ब्रिज दिसतोय या ब्रिजवरनं चढून आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे इकडे साईदारा मार्गे उतरून. आता ते कसे ते मी तुम्हाला दाखवतो. हा कुकसे इंटरचेंज, इकडे साईदारा इंटरचेंजचे काम सुरू आहे. कनेक्टिव्हिटी राहणार आहे ही, जे आपण समृद्धी महामार्गावरनं येऊ इथून वळण राहणार आहे. वरून इथे आलो का इथे काम चालू आहे, इथून या ब्रिजवर जाणार. या ब्रिजवरनं मग पुढे साईदारा इंटरचेंजला उतरून मग आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. आता मी तुम्हाला कसं जायचं ते मी दाखवतो. सर्वप्रथम तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा इकडून येता समृद्धी महामार्गावरनं, इथे रस्ता दुभागला गेला आहे. हा जो रस्ता अर्धवट आहे तिथून तुम्हाला लक्षात येईल रस्ता किती मोठा आहे ते. हा मार्ग असा बाजूला गेला आणि हा सरळ गेला आहे. आत्ताच्या घडी आपण तो जात होतो. तर मी तुम्हाला दाखवतो इथे वरती जाण्याचा मार्ग कसा आहे ते. हे बघा इथे तुमच्या लक्षात येईल रस्ता दुभाला गेला आहे. एक इकडे गेला एका बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला. ही जी वळण आहे या वळणाने आपल्याला मुंबईसाठी जावं लागणार होतं. दाखवतो आता. या वळणाला कुकसे इंटरचेंज असे म्हटले जाते. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं मुंबईसाठी जाणारे इंटरचेंज म्हणजे हे कुकसे इंटरचेंज. आणि आपण मुंबईहून ठाण्याहून जेव्हा येतो त्यावेळेस समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी किंवा दिल्ली गुजरातला जाण्यासाठी जो इंटरचेंज बनवते तो म्हणजे साईदारा इंटरचेंज. आणि दोन्ही इंटरचेंज एकमेकांना कनेक्ट आहेत. साईदारा इंटरचेंजचे देखील कामे जोरात सुरू आहेत, तसेच हे कुकसे इंटरचेंज देखील. आणि दोन्हीचे कामे जे ते कमी जास्त प्रमाणात नाही, एकसारखे सुरू आहेत. तुम्ही पाहू शकता कुकसे इंटरचेंज. आपण आमने इंटरचेंजवरनं येऊन या कुकसे इंटरचेंजच्या वरती प्रवेश करून त्यानंतर इथे जो माझे जो ब्रिज दाखवला ब्रिजवरनं जाऊन आपल्याला साईदारा इंटरचेंजकडे कसं जाता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न. आता आपण त्या ठिकाणी उभो गेला त्या ठिकाणी तिथून आपण आता पूर्ण घेरा घेऊन आलो आणि इथे काम सुरू आहे. त्या मातीवर ही या ब्रिजला जो समोर ब्रिज दिसतो याला जॉईंट होईल आणि मग तो पुढे साईदारा इंटरचेंजला त्या दिशेने आपल्याला वडपेच्या दिशेने जाणे मुंबईसाठी. आणि जर का आपण मुंबईहून जेव्हा आपल्याला गुजरातला दिल्लीला जायचं असेल तर कसे यायचे. आत्ताच्या घडी मुंबई नाशिक महामार्ग जो चालू आहे वडप्याच्या पुढे ग्लोबल कॉम्प्लेक्स साईदारा इंटरचेंजवर आपण पूर्ण एक चक्कर घेऊ. ज्या अगोदर मी व्हिडिओ दाखवला आहे त्यावेळेस तिथनं आपण वरतून हा जो ब्रिज या ब्रिजवरनं आपल्याला येणे आणि इथून पुन्हा वळण घेऊन जसे आता मी एक वळण दाखवतो त्या वळणाने जाऊन पुढे आपल्या मुंबईसाठी जाणे. ते वळण मी आता दाखवतो कसे ते. म्हणजे मुंबईहून जेव्हा आपण दिल्लीला किंवा गुजरातला जायचं कसं ते मी सांगतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपला आत्ताच्या घड्या जो रस्ता तिथून साईदारा इंटरचेंजवरनं फिरून मग ह्या ब्रिजवरनं येऊन इथून फेऱ्या घेऊन जाणे. चला दाखवतो. साईदारा इंटरचेंज इथून जेव्हा आपण प्रवेश घेऊ समृद्धी महामार्गाने म्हणा किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेसाठी म्हणा, तर ब्रिजची जी मागच्या बाजूने आगत दाखवतो त्या ठिकाणाहून आपण साईदाराहून जेव्हा प्रवेश घेऊ त्यावेळेस
आमने इंटरचेंजला जाणार, म्हणजे नागपूरला जाण्यासाठी एक वळण राहील. त्यानंतर ब्रिज जो मी दाखवला होता अगोदर तो क्रॉस करून आल्यानंतर आता आपण ज्या मार्गाने चाललो या मार्गाने जाताना आपण गुजरात आणि दिल्लीच्या दिशेने जाऊ शकतो. बघा इथे 2 रूट आहे. हा जो रूट हा समृद्धी महामार्ग आल्यावर वळण घेण्यासाठी आणि वरता आपण आलो होता. हा जो रस्ता आहे हा गुजरातला किंवा दिल्लीला जाण्याकरता आहे. मी आता त्या रस्त्याने तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो, दाखवतो कसं तिथे आपण पोहोचतो. आता तुम्हाला अजून एक रस्ता दिसत असेल बाजूला. तो रस्ता म्हणजे इथे मागे जे काही वेअरहाऊसेस आहेत त्यांना एंट्री किंवा एक्झिट दिलेली नव्हती. या समृद्धी महामार्गावरूनच रॉंग साईडने येणं जाणं होतं. तर त्यांच्यात हा नवीन रस्ता बांधण्यात आलेला आहे. चला आता जाऊयात पुढे. आणि अशा प्रकारे आपण समृद्धी महामार्गावर आत्ताच्या घडीला रस्ता चालू आहे तिथे येऊन जोडलं गेलेलो आहोत. आज ट्रॉफिक जाम दिसते. चला पाहूयात काय ते. अशा प्रकारे आमने इंटरचेंज इथून आल्यावर आपण कुकसे इंटरचेंज या ठिकाणी जोडले गेलेलो आहोत. तर कुकसेच इंटरचेंज म्हणजे आपण गुजरातच्या दिल्लीच्या दिशेने जातो. आपल्याला आत्ताच्या घडीला जो मुंबई नाशिक महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात तो पाहायला मिळतो. तसेच मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे या ठिकाणी जो ग्लोबल कॉम्प्लेक्स वडपेची तिकडे त्या ठिकाणी जे कामे सुरू आहेत ते देखील पाहायला मिळतात. आणि त्या ब्रिजच्या खालून आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जाणार आहे. आणि ब्रिजवरनं आपण गेल्यास पुढे साधारणतः 500 मीटर अंतरावर आपल्याला समृद्धी महामार्ग हा जो समृद्धी महामार्गाचा साईदरा इंटरचेंज पाहायला मिळतो. आणि इथे ही वाहतूक कोंडी जी आहे ही रोजचीच वाहतूक कोंडी असते. आणि याचे कारणे काय ते मी याच्या अगोदर का व्हिडिओ दाखवलेले आहे. खास आपल्याकडे आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन अपडेट्स मिळूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.